विशेष म्हणजे या ठिकाणी बरेच पालक वर्ग आलेले आहेत. त्या पालकांना विद्यार्थ्यांना संबोधित करण्याकरिता माननीय सय्यद मुबारक सर आपण पुढे यावं, आम्हाला संबोधित करावं. माननीय सय्यद मुबारक सर. सर्वांना नमस्कार. फक्त 2 पोळीनं उत्तर दिला मला. सर्वांना नमस्कार. सर्वात आधी नमस्कार का घेतो त्याचे 2 कारण आहेत. एक तर नमस्कार घेणं आमची संस्कृती आहे आणि दुसरं नमस्कार घेतल्यावर आवाज किती आहे ते बघायचं. आवाज जर बरा असेल तर जास्त बोलायचं, आवाज जर कमी असेल तर बोलायचंच नाही ना. बऱ्याच वेळेस काय होते, भाषण ऐकायला लोक फार कमी येतात. त्या जागी आता हंगा मारायला असतं तर मावले नसतं. मला वाटतं त्या खोपड्यांपर्यंत लोक राहिले असते. आहे ना, बरोबर आहे ना. याची परिस्थिती अशी झाली आहे की हंगामांना घडते, कीर्तनाला लोक नाही. आणि अशा परिस्थितीत आम्ही अपेक्षा करतो की आमची औलाद, आमचे पोरं, आमच्या पिढ्या सुंदर बनाव्यात. अशक्य गोष्ट. तर मी एक सामान्य शिक्षक, जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक, पण एक सन्मान मिळाला मला की मला राज्यातच नाही, देशातच नाही तर देशाच्या बाहेरचं कौतुक माझं झालं. आणि कोणत्या गोष्टीसाठी, तर मी गुरुजी म्हणून शिकवलं पोरांना. तुम्ही म्हणाले गुरुजी म्हणून शिकवलं प्रत्येक गुरुजीचं कर्तव्य आहे. असं काय वेगळं केलं की जागतिक मराठी संमेलनात तुमचा सत्कार होते, फिनलँडमध्ये तुमचा सत्कार होते, जपानचे लोक सत्कारासाठी बोलवतात. हे सर्व गोष्टी आपल्या कर्तृत्वावरच निर्भर असतात. आणि मी केलं काय तेच तुम्हाला सांगायला आलो. मी काहीच नाही केलं. एका छोट्याशा खेड्यातल्या गावामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली. फक्त मुलांनाच नाही, त्यांच्या मायबापांनाही नाही, तिला समाजाला जागृत केलं. आणि त्याचं फलित असं झालं की ती शाळा पाहायला जवळपास महाराष्ट्रातून नाही, देशातून जवळपास 2 ते 2.5 लाख लोकांनी भेटी दिल्या. आणि दुसरी गोष्ट, आता मी त्या शाळेतून बदलून जवळपास 1-1.5 वर्ष झाला इथं आलो. मी शिकवलेले पोरं जे 1ली 2री शिकवले होते ते मोठे झाले, 12वी झाले, काही डिग्री केली काहींना. तर मी मागं वळून पाहतो की काय फरक पडलं त्या शिक्षणाचं. तर आज त्या खराशी गावची 12 पोरं एमबीबीएस करत आहेत. किती पोरं? 12 पोरं एमबीबीएस करत आहेत. 4 आयआयटीला 4 आहेत. एनडीएची तयारी करून राहिले. युपीएससी बद्दल सर आता बोलले तामकडे साहेब. एमपीएससी युपीएससीची तयारी त्या गावात होत आहे. गाव छोटंसं, तुमची मांडवी तरी मोठी असेल. किती लोकसंख्या आहे तुमच्या गावची? किती आहे? जवळपास 3000. तो 700 लोकसंख्येचं गाव. मी जॉईन झालो दिवस. त्या 700 लोकसंख्येच्या गावामध्ये विचार असे बदलले की त्या पोरांचं आयुष्य आता स्वर्गाकडे चाललंय, सुंदर होत चाललंय. तर त्याचं एक कारण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जर पाहिलं तर मांडवीचे पूर्ण पोरं मांडवीत नाही शिकत. काही फळवार तर मराठी भंडाऱ्याला जातात ना. भंडाऱ्याला जाऊन पहा, भंडाऱ्याची अर्धी पोरं भंडाऱ्यात नाही शिकत, नागपूरला शिकतात. नागपूरला जाऊन पहा, नागपूरची अर्धी पोरं नागपूरला नाही शिकत. मुंबई, दिल्ली, पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये आपली पोरं शिकायला पाठवतात. काही तर इंटरनॅशनल स्कूलमध्ये विदेशात शिकतात. आणि काही दिवसानंतर चंद्रावर अंबानीनं जागा घेतली, तिथं तर शाळा खोलणार आहे, तिथं तर काही पोरं शिकायला जातात. पण कोणाची? ज्याच्याकडे रगड पैसा आहे, खूप मालमत्ता आहे, संपत्ती आहे, त्याची पोरं. मग आमच्यासारख्या मांडवीसारख्या खेड्यात राहणाऱ्या ज्या पोरांनी शिकावं नाही का, हा माझा प्रश्न. मग प्रत्येकाला वाटतं, त्या आयांना वाटतं, बापांना वाटतं, आज्यांना वाटतं, आजीला वाटतं की आमच्याही नातवानं आमच्या पोरांना शिकावं, पण तो शिकला पाहिजे असे आपले प्रयत्न आहेत का, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे लोक म्हणतात की पोरगा चुकला म्हणजे आपण त्याच्या कानपटात झाडून देतो, नालायक, बदमाश आहे, असा आहे, तसा आहे म्हणून खूप काही बोलून देतो. पण मी एक शिकलो माझ्या जीवनात की मुलं बदमाश नसतात, मुलं चांगलीच असतात. त्यांना त्या दिशेकडे नेणारे पापी आहोत ना आम्ही सर्व मोठी. मग त्याच्यात मी पण आलो गुरुजी. पण गुरुजी जर चांगला असेल तर पोरं चांगले निपजतील, मायबाप जर चांगले असतील तर पोरं चांगले निपजतील, समाज जर चांगला असेल तर त्या काळच्या पोरांच्या सवयी चांगल्या निपजतील. परंतु दुर्दैवाने ह्या गोष्टी आता शोधून सापडत नाही. हे रिअलिटी सांगतो तुम्हाला. म्हणजे बघा, हा एक प्रश्न विचारला रातकडे साहेबना, कोण एमपीएससी युपीएससी करतोय? एका माझ्या भावाचा हात वर झालं. हे आमचं फार मोठं दुर्दैव आहे. जग कुठं चाललं, जगात देश कुठं चाललं, देशाची प्रगती कुठं चालली, आणि आज आमच्या गावांमध्ये असं काही खूप आतला गाव नाही आमचा मांडवी, है ना, की चला बा गडचिरोली जिल्ह्यातल्या एका टोकावर चांगल्या जंगलातून जावं लागते असं दूरचं गाव नाहीये. अगदी हाकेच्या अंतरावर जिल्ह्याच्या ठिकाणापासून दूर असलेलं आमचं गाव. आणि या ठिकाणी आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी किती जण करतात हा प्रश्न जेव्हा एक डीवायएसपी विचारतो, अप्पर पोलीस अधीक्षक विचारतो, आता त्याला चार्ज आहे एसपीचा, एक सामान्य माणूस आहे. मी पाहिलं त्यांच्याबद्दल, वाचलंय. एका ग्रामीण भागात नाही सांगितलं त्याने, गुरुजी होते ते पहिले, ते डायरेक्ट डीवायएसपी नाही झाले. एक सामान्य ड्युटी लागलेला गुरुजी माणूस, त्यानं पोरांना शिकवलं. नंतर त्याला वाटलं की नाही, याच्या पलीकडे मी करू शकतो. म्हणजे नोकरी लावूनही समाधान व्यक्त न केलेला माणूस डीवायएसपी करू शकतो. इथं तर आम्ही बेरोजगार फिरतो. एक सामान्य नोकरी आपण मिळवू शकत नाही.
तर थोडंसं त्यांच्यासारखं आम्हाला बनावं लागेल. आणि हे बदलण्यासाठी कोणाला बदलावं लागेल? पोरांना बदलावं लागेल. आता पण दुर्दैवानं आम्ही पोरं बदलतच नाही. त्याचं एक कारण सांगतो मी बोलणार तुमच्याशी, तुम्हाला वाईटही वाटेल, पण मी कडक बोलतो, कारण माझं पूर्ण आयुष्य खेड्यात गेलं. माझी सुरू नव्हती मुरबाडी तुपकरची. 12 वर्ष त्या गावात राहिलो. जेव्हा माझ्या मुलगी झाली मोठी, ती 6 वर्षात झाली, माझी बदली झाली. मी खराशीला गेलो, तिला पहिल्या वर्गात आपल्या शाळेत टाकलं आणि मग गावाकडे बोलायला गेलो की चला मी माझ्या मुलीला आपल्या शाळेत टाकून शिकवतोय, तुम्ही आपली पोरं टाका. नाही तर अर्धी पोरं पिवळ्या गाड्यात बसून ते कॉन्व्हेंटच्या काय म्हणतो ते कॉन्व्हेंटचा लोक लागते ना, त्या आदेशातून पडायची. पण पोरगी गुरुजीनं आपल्या शाळेत टाकली रे बाबा जिल्हा परिषदच्याच, तेव्हा 10-12 पोरं परत उतरले पिवळ्या गाडीतून आणि माझ्या शाळेत आले. आणि जो एक प्रवास सुरू झाला तो प्रवास थांबला नाही. पण त्या प्रवाहात मला साथ दिलं त्या गावच्या ग्रामपंचायत सरपंचांनी, सदस्यांनी, त्या गावच्या प्रमुख लोकांनी, पुढाऱ्यांनी. सुरुवातीला मला त्रास झाला. सुरुवातीला मी शिक्षणात बोलायला जायचो तर लोक ऐकायला तयार नव्हते. मी काय करायचं, बायकोला घ्यायचं, त्याच गावात राहायचो, खराशी चल थोडेसे काही घरी जाऊन, काही पोरं शाळेत येत नाही. अरे काय गुरुजी आता का शिकून कलेक्टर बनन का, अशी उत्तरं माझ्या बापांची. बघा तेव्हा मग मी हताश होत नव्हतो. मी म्हटलं प्रयत्न तर मला करावे लागतील. मग ते एक मोका निवडला. त्या गावात त्या मंदिरामध्ये ग्रामगीतेचं वाचन व्हायचं. आणि ग्रामगीता म्हणजे काय, चांगले संस्कार, चांगले आरोग्य, चांगलं शिक्षण, चांगलं गाव, हेच आहे ना त्या ग्रामगीतेत विचार. पण जेव्हा ते ग्रामगीता वाचली जायची, लोकांची गर्दी असायची, थकून बाकून शेतावरून आलेले कास्तकार मंडळी त्या ठिकाणी बसले असायचे. मग त्यांचं सगळं वाचून झालं की मी माहीत मागायचं थोडंसं मला शाळेवर, त्या शाळेच्या परिस्थितीवर, त्या भौतिक सुविधांवर, तिथं काहीच कंडिशन बरी नाही, त्याच्यावर मला बोलायचं आहे. पोरं शाळेत येत नाही, त्याच्यावर मला बोलायचं आहे. म्हणून मी माहीत घ्यायचो, अर्धे उभं पडून जायचे. अरे गुरुजीनं आता सुरू केलं पुन्हा तोच. म्हणजे ग्रामगीता धर्माच्या नावाखाली ऐकायची, पण त्याच्यात जे खरं आहे ते सारं एखादा मांडायला गेलं ते मात्र नाही ऐकायचं. हे आमचं फार मोठं दुर्दैव. आणि त्याच्यापुढे आज कशी परिस्थिती झाली आहे तुम्हाला सांगतो. आज अशी बिकट परिस्थिती आहे की गावागावांमध्ये जे तरुणाई निर्माण होऊन राहिली ना, त्यांची मला भीती वाटायला लागली. आम्ही आमच्या काळची लोक कसे तरी शिकलो, शाळा नव्हती कशी तरी जगलो, पण आपल्या अस्तित्वात आहोत. पण येणाऱ्या पिढ्यांची भीती इतकी वाईट आहे, विदारक आहे की या समाजालाच नाही, या देशाला त्याचं धोकं पाहावं लागेल, सहावं लागेल, अशी परिस्थितीकडे आम्ही जात आहोत. कारण मी गावात राहिलो, 30 वर्ष झाले माझी गावात राहून, त्या संस्कृतीशी मिसळलेला, त्यांच्या विचाराशी मी मिसळलेला. आणि कधी कुठं शिक्षणात कमी जास्त झालं तर दोष शब्द सरळ त्या शाळेवर, त्या गुरुजीवर जातं. पण एक सांगतो, कुठल्याच गुरुजीला वाटत नाही की त्याला शिकवलेला पोरगा खराब व्हावा, त्याने शिकवलेली पोरगी वाया जावी, अशा कुठल्याच गुरुजीला वाटत नाही. पण दुर्दैवानं काय होतं, दुर्दैवानं असं होतं की वाईट झालं तर गुरुजीमुळेच झालं, शाळेमुळेच झालं, असं खापर फोडायला आम्ही तयार असतो. म्हटलं माझं म्हणणं, आजचं दिनविशेष सांगा बरं. तुमच्यापैकी एखादी MMS करून राहिले तुम्ही, सांगा. पास झाले, दिनविशेष काय आजचं सांगा. बोला बेटा, जोरात बोला. जागतिक वन्यजीव दिवस. आणि सांगून करायला फक्त पोरी आणि हे दिवे. अबे तुम्ही जन्माला आले तर 3 किलो पेढे वाटलं बापानं मला. ह्या जन्माला आले 1 किलो जिलेबीवर निभवलं. हा फरक आहे, सांगतो, रियालिटी आहे समाज. मला 2 पोरी आहेत. पण मला कोणी विचारलं किती मुलं बाळ आहेत, तर मी माझ्या शाळेतले 116 आणि माझ्या 2 मी 118चा बाप आहे म्हणून सांगतो. मला आनंद होतो त्यामुळे, कारण ते माझ्या शाळेत येतात ना, तेही माझी पोरं आहेत ना. आणि मी जन्म नसेल दिला पण मी जीवन देऊन आलो ना. आणि तुम्हाला एक सांगतो, जन्म देणाऱ्यापेक्षा जीवन देणारा मोठा असतो. म्हणून इथे जेवढे गुरुजी बसले आहेत ना, तुम्ही खरंच सौभाग्यशाली आहात. देवासोबत ज्याची तुलना केलेली आहे, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै शिव गुरुदेव नमः, तेव्हा खऱ्या अर्थानं ती शोधूनच कुठून तरी विचारपूर्वकच तुलना केली आहे की देव आणि गुरु यांच्यात काही एक फरक नाही. आणि म्हणून हा सौभाग्य आहे. म्हणून मी अनेकदा गुरुजींना बोलायला जातो. मी महाराष्ट्रभर फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेर जातो, मोठे मोठे कॉन्फरन्स घेतो, मोटिवेशन घेतो. असे गुरुजी बसले राहतात, त्याच्यातले 10% 15% ऐकतात. बाकीच्यांना वाटतंय कशाला बसवलं, मॅनेजमेंटनं बसवलं म्हणून ऐकायचं याचं, असे बसतात. आज एक दुर्दैव आहे. आमच्या गुरुजी असलो आणि गुरुजीचे लिडरशिप करत असलो, मी गुरुजीची बाजू घेत नाही, एक वाक्य लक्षात ठेवा. पण गुरुजी कुठे चुकत नाही, कारण माझ्याशी ते अनुभव आलं. सुरुवातीला मी थोडासा त्रास दिलं. मी त्या खराशीमध्ये पहिल्याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोरं ब्रेक पडतं, सुट्ट्यांमुळे अभ्यासात गॅप पडतं, नवीन शाळा सुरू झाली की पोरं लिंकमध्ये येत नाही, म्हणून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी वर्ग ठेवले. तर काही ना तेव्हा ठरलं, अगं पागल झालं का गुरुजी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात पोराला आम्हाला लग्नाला जायला लागते आणि हा पटाने ती वर्ग ठेवते. म्हणून काही लोक माझ्या विरोधात गेले. जाऊ द्या. त्याच्यानंतर मी काय केलं, जे येतात ते येतात त्यांना घेऊन मी बढियापैकी कूलर लावली आपल्या पैशातून. म्हणून उन्हाळ्याचे दिवस घरी नाही राहायचं, कूलरमध्ये बसून अभ्यास करू, एक क्लास 3 तासाचा घेऊ.
त्या नालायक इतके लोक होते त्या गावात, बघा समाज कसा असतो. त्यांनी माझी रिपोर्ट केली पंचायत समितीला, या मास्तरचा इलेक्ट्रिकचा बिल घरचा जळाला नाही पाहिजे म्हणून शाळेत कूलर लावून घेतली. आजही ती कंप्लेंट आहे ना, मी माझ्याकडे जमवून ठेवली आहे, कारण आवश्यक आहे. समाज कसा आहे तुम्हाला सांगायला मला विसरायला, हे रिअलिटी आहे. पण तोच ज्यांनी कंप्लेंट केली होती त्यांनी जेव्हा उत्कर्ष पाहिला त्या शाळेचा, लाखो लोक जेव्हा यायला लागले, ऍडमिशनसाठी रांगा लागायला लागला, 54 पोरं नवोदयला लागले त्या शाळेतून. किती? 54 पोरं 8 वर्षात 54 पोरं नवोदयला एका शाळेतून लागणार. रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड. लक्षात आलं? आणि त्याच्यातलीच एक नवोदयला लागलेली पोरगी आज येणार होती, सानू घोनमोडे. व्हायरल आहे ती, वर्ल्ड क्लास. तिचं भाषण ऐकलं असतं ना, यांनी त्या दिवशी ऐकलं का? ऐकलं, नशीबवान तुम्ही. अरे काय बोलते, 6व्या वर्गात आहे तरी तिचं भाषण ऐकाल ना तर चांगल्या पंडिताला लाजवेल, चांगल्या एखाद्या चांगल्या विद्वानाला लाजवेल अशी बोलते ती. मी माझ्या कलेचा उपयोग तोही केला. मला सुंदर बोलता येते, माझ्या पोरांना बोलता आलं पाहिजे. मला सुंदर नाटकात काम करता आलं पाहिजे, माझ्या पोरांना नाटकात काम करता आलं पाहिजे. खराशीचे 4-5 पोरं संगीत नाटकांमध्ये काम करतात, चांगले चांगले उत्कृष्ट कलाकार झाले. मी आधी सुद्धा मी खराशीला जाण्यापूर्वी संगीत म्हणजे ह्या झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये जायचं. कोणी मला पाहिलं असेल, आताही नसेल पाहिलं तर घरी जाल, युट्यूबवर भूक नावाचं नाटक सर्च कराल, BSOOK भूक नाटक, आणि तिथं माझा खलनायकचा रोल होता. असा जोरदार रोल होता. 2008ला मी खराशीला गेलो तेव्हा तो रोल मी सोडला, कारण मला तो पैसा महत्वाचा नव्हता, मला समाधान मिळत नव्हतं. पैसा खूप होता, 7,000 रुपये नाईट होती माझी. मेकअप चोपडा, 4 एंट्र्या मारा, 7,000 खिशात भरा, कारमध्ये आपल्या घरीत घ्या. आणि पगार त्याच्या पलीकडच्या वर नव्हता पोहोचत, एवढी माग होती माझी त्या 4-5 जिल्ह्यामध्ये. झाडीपट्टीच्या ललित रंगभूमीमध्ये, महाराष्ट्र ललित रंगभूमीच्या मी खलनायक करू काही का, परंतु मला समाधान नव्हतं मिळत. तेव्हा मी ठरवलं की नाही, हा समाधान इथं घ्या. आणि समाधान का मला मिळत, नाटकावर का जात होतं माहितीये का? त्या बुडमारीमध्ये मी काय करायचा प्रयत्न केला तर लोकांनाच त्रास व्हायचा. त्या गावी एक मोठा महान नेता होता, तो नंतर पंचायत समितीचा सभापती बनला. तो त्यांच्यामध्ये ठेकेदार होता. मी त्याच्याकडे बांधकाम आलं शाळेचं, मी तरुण होतो, नवीन रक्त होतो. मी डायरेक्ट बोललो, सर म्हटलं एवढा ठेकेचा पैसा आला, खूप कमवता तुम्ही, पण शाळेमध्ये तुम्ही खोली वागता तर 2 फळे बाहेर बांधून द्या, एक छोटासा मुत्रीकर बांधून द्या. काय कोणा माझ्यासाठी मागितलं होतं, पण ते नाही बांधलं. म्हणून मी थोडासा रागाव बोललो, नाही सर म्हणे तुमचं चुकतंय, तुम्ही गावाच्या पैशावर ठेकेदारी करता, तेव्हा एक ठेका तरी या शाळेची ठेवा. त्याला वाईट वाटलं, तेव्हापासून त्याला माझी अशी राग पकडली की तू मला केव्हा हकलतो गावातून, असंच पाहत होता, शेवटपर्यंत पाहत होता. आणि त्याच्यामुळे करणाऱ्या माणसाला करू दिसलं जात नाही, हे चित्र मला तिथं दिसलं. पण मी तिथून गेलो, कारण मी तक्रारीवर गेलेला गुरुजी आहे, मी खराशीला कंप्लेंटवर गेलेला गुरुजी आहे. मी गर्वानं सांगतो, म्हणजे एका तक्रारीवर मला हाकलून तिथं पाठवलं तर मी तिथं जाऊन नाराज नाही झालो. तिथं जाऊन मी थांबलो नाही, मी पेटून गेलो. म्हटलं तुला दाखवेन, एक दिवस असा येईल की तुझ्या मुरबाडीचेच पोरं माझ्यासाठी ऍडमिशन मागायला खराशीला येतील. मी अख्ख्या 50 गावच्या पोरांनी ऍडमिशन दिली, तर त्यांना नाही दिली. म्हटलं त्याला घरी पहिले जा आणि त्याला जाब विचारा की तू याला हाकललं का. आणि मी तर बऱ्याच दिवशी कार्यक्रम घ्यायचो ना, प्रत्येक गॅदरिंगला त्याला पाहुणा ठेवायचो. का ठेवायचो? त्याचा अपमान करण्यासाठी नाही, की तुझ्यामुळेच मी आग मला लागली, तुझ्यामुळेच मला आग लागली. तू जर त्या गावात मला हाकलला नसता तर कदाचित खराची तयार झाली नसती. म्हणून मी त्याच्या सत्काराची वाट बघत राहिलो, पण तो 8 वर्ष बोलवलो, आलाच नाही. त्याचे त्यालाच खात असतील. चला असू द्या, आपण आपल्या विषयावर जाऊ. गुरुजी म्हणून काम करत असताना बरेचसे अशा अडचणी येतात, कारण तो एकमेव दुवा आहे समाजाला घडवणारा. पहिल्याच्या काळचे गुरुजी असायचे ना, त्याला गावात खूप इज्जत असायची, इमायत असायची त्याची. पाटील सुद्धा कुठलाही निर्णय घ्यायचा आणि गुरुजीला बोलव, बरोबर आहे ना. पण आताचा गुरुजी दिसला, आता हा मास्तर गावे का, अशी परिस्थिती का झाली असेल, त्याचं कारण सांगतो. आमच्यापैकी बरेच गुरुजी, तुम्ही त्यांना काही करू देत नाही म्हणून त्यांनी आपले धोरण सोडलं, बाकीचे धंदे राहिले. कोणी प्लॅटचा धंदा करते, कोणी LICचा धंदा करते, कोणी काही करते, कोणी काय करते. फक्त शाळेत 10 वाजता येते, बरोबर 5 नाही आले तर घरी पडते. त्याचा दोष नाहीये. तुम्हाला एक उदाहरण देतो. लाखांदूर तालुक्यात एक गुरुजी होता, त्याचं आडनावी नाही सांगत, त्या शाळेचं नावही नाही सांगत, का बरोबर नाही वाटत, मलाच लाज वाटते ते सांगायला. पण त्याची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तो इतकी दारू द्यायचा, दिवसा 2 शाळेत यायचा, कधी कधी पॅन्टवरच लगीन करून टाकायचा. इतकी हालत खराब होती त्याची. त्याच्या खूप कंप्लेंट झाल्या. 10 वर्ष बदली नाही झाली त्या शाळेतून त्याची. कितीतरी लोक आंदोलन मोर्चे केले, त्याची बदली नाही. का झाली नाही सांगतो मी तुम्हाला. कारण तो दारूचा बिल महिन्याचा जवळपास 20-20 हजार रुपये बिल द्यायचा. तुम्हाला वाटते हा एवढा ढोरासारखी दारू पेत होता का? नव्हता. तो एकटा पे. त्याच्यासोबत गावातले 7-8 जण रोज पाजायचा. आणि जेव्हा त्याच्या बदलीचा विषय यायचा तर हे 7-8 जण त्याच्या समोर उभे राहायचे, का कोण आमच्या गुरुजीला हात लावते. समजलं माझं म्हणणं. मग तो गुरुजी चांगला ना. आजकाल कसं झालं माहितीये का, मी खेळत मंडळाचे खेळ बंद केले होते, मीच केले होते. मी त्यांच्या विरुद्ध जिल्हा परिषदेच्या विरुद्ध कोर्टात पण जाणार होतो, तेवढी वेळ आली नाही. मी म्हटलं तुम्हाला मी खेळ मला आवडत नाही असं नाही, मुलांची गेम्स झाले पाहिजेत, पण काहीतरी नियम
अरे धरता कोंबड्या बाजाराचा बाजार भरवता, जो झोडपता, कधी एखाद्या मास्तरची टीम आली त्याला शिवाय देता, आणि कोणी एखाद्या रेबरशिप मध्ये एखादी चूक केली तर तड्यावर त्याची फरकट देऊन मारता. हे काय होय, बरोबर आहे ना? आणि काय गाव तर एवढे नमुने आहेत काही गावात की तो गुरुजी वर्षभर शिकवत नसेल तर चालेल, पण त्याला खेळवलं म्हणजे आमच्या गुरुजी मोठा जोरदार ह्याच्यामध्ये. सकाळी येते, अबे हो सकाळी येते, खेळवते, अरे चोप करते मग शाळेत नाही दिसा ना, तो गुरुजी चालते. आणि जो गुरुजी सकाळी आल्याबरोबर आपल्या शाळेत जाते, पोरांमध्ये मिसळून राहते, तोही नाही आवडत आम्हाला. माझं हा नमस्कार नाही करे हा, तर त्यांना काय धंदा करावा, मग ते काही नमुने आहेत ते मग नमस्कार करत फिरतात, खर्रा बोलून घेते, मस्त अर्धा तुम्हाला देतात, अर्धा आपण खाते. तो गुरुजी चांगला, कोळ्याच्या दिवशी बसते तो गुरुजी चांगला, हे रिअलिटी सांगतो मी अनुभवलो. आणि जो खरंच शिकवते त्याला म्हणजे मोठा घमंडी आहे, नुसता पोरामध्ये म्हणजे पोरातच राहायला पाहिजे गुरुजी, त्याचा विश्वास होते पोर आहे, आणि त्याला तसं राहू दिलं पाहिजे. मी राहिलो माझ्या आयुष्यात, म्हणून ते प्रेम मिळालं पोरांचं. आणि हेच रिअली सांगतो, आता तुम्हाला वाटतं पोरांचे कसे बदलले, मुलांना ऐका मग अशी चुलबुल करत होते, आता ऐकून राहिले तुम्ही. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आता या पोरीने मला आनंद झाला खूपच, तुम्हाला आजच्या दिवसाची माहिती आहे. 28 फेब्रुवारी होती मॅडम, ती 29 काऊन नव्हती? त्यावेळेला 4 वर्षांनी 29 येते, काऊन 28 3 वर्ष? हा, हे जाग असायला पाहिजे तुमच्या. हे जाग पुन्हा माहिती आहे का, खराशीच्या पहिली दुसरीच्या पोरांना, म्हणून जग पाहायला यायचं त्यांना. लोक पाहायला झाले का, अमरावती, सांगली, सातारा, अलिबाग वरून पाहायला येतील, तेवढा पैसा हजारो लाखो रुपये खर्च करून गाड्या करून येतील. हे पोरं कसे जादू होते. त्या पोरांसमोर अगर हुशार आले, पहिलीच्या पोराला विचारलं होतं लीप वर्ष काय, कशामुळे 1 दिवस वाढतो, 365 दिवस आणि 6 तास एक्स्ट्रा लागतात, मग ते 6-6 तास 4 वर्षाचे वाचवले जातात, आणि लीप वर्षामध्ये ते 24 तासाचा 1 दिवस करून एक छोटीशी पोरं पहिलीची त्या ठिकाणी सांगितलं. बाकीचं तुमचा कुठलाही अभ्यास राहो, ग्रहांची तारांची माहिती, सूर्याभोवती जर शनीला इतके दिवस लागते, तर बुधग्रहाला एवढे कमी दिवस काय लागतात, त्याचा स्पीड ऑफ रोटेशन किती आहे, त्याचा स्पीड ऑफ रोटेशन, हे बोलणारी पोरं तिसरीच होती त्या शाळेत. म्हणजे काय काय त्यांचं आयुष्य बनले असेल, आणि कुठून कशामुळे, तर प्रत्येक पोराच्या घरी मोबाईल आहे. बघा आम्ही काय सांगतो, उलट सांगतो, आई वडील बोलतात हा मोबाईल पाहते, अरे मायबाबाचं सोडून त्या भलतच भारी आहे. दात नाही घासणार गुरुजी लोक, अजी हा दात नाही घासत, अरे तू तुझ्या जिंदगीवर घातला पोरे लगेच घरात, बरोबर आहे की नाही? पोरगा दात नाही घासत तर गुरुजी काय करेल, काय करते बाबूस ना, ह्या गमच्याला पकड मा खास पकडून तो म्हणत नाही, सोन्या बापू, ह्या सोन्या बापूनं ह्या लाडापायी सध्या नाश करून टाकल्या. अरे लाड करा, सर्वच गोष्टीचा करा, खाण्याचा पेरा करा, पिण्याचा करा, सप्पा करा, कपड्याचा करा, लत्याचा करा, खेळण्याचा करा, पण शिक्षणाचा लाड करू नका. फार मोठा पाप कराल तुम्ही, एक लक्षात घ्या. तुम्हाला काही नाही वाटत, तुम्हाला आज विचारलं ना किती आहे तुमची प्रॉपर्टी, तर कोण सांगायला निघून तुला माऊली महाग आहे ना, आटेकार तिकडे प्लॉट आहे, जमीन 15 घेऊन राहिलो, 2 तोड्याचा होता 3 तोड्याचा बनवलं, मार सांगेल आपली प्रॉपर्टी. सपशेल चूक आहे तुमची ती प्रॉपर्टी. तुमची खरी प्रॉपर्टी कोणती आहे? हे जन्माला दिलेले पोरं ही तुमची खरी प्रॉपर्टी. हे ज्याला ज्या दिवशी समजेल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने या पोराचा उत्तर शोधू, नाही काही घेणं देणं नाही. पण मला तुमच्या गावात हा जो एक काम करतात ना हे लोक, स्वामी विवेकानंद युवा प्रश्न असलेले लोक, यांचं कौतुक वाटतं. अशा पिढ्या गावात तयार झाल्या पाहिजे. तुम्हाला अपयश येते मला माहिती आहे, अनेक टोमणं बोलणं ऐकावं लागते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समाजासाठी देणं असेल ना तर याच पद्धतीचं देणं असावं, जिथं आम्ही समाजाला बदलवण्याच्या दृष्टीनं आणि पोराच्या चांगल्याच्या दृष्टीनं काम करतो ते बदलणं असावं. आम्हाला रेल्याची गरज नाही, आम्हाला मोठ्या मोठ्या धर्मांच्या कार्यक्रमांची गरज नाही. मी तो स्पष्ट म्हणतो, मी मोठा तेवढं नाही, माझ्या रमजानचे रोजे सुरू आहेत, 8 वाजता नमाजला जावं लागते, पण मी इकडे आलो. मला म्हणले अरे म्हणे आज की नमाज जाएगी, म्हणलं उससे बडी नमाज यावंगी की माझ्या बोलण्यामुळे 4 पोरं तर बदलतील. हे कोणती नमाज झाली का? त्याच्या आयुष्यात काही बदल होईल, ते पाप तिकडे लागेल तर देव मला टाकेल तिकडे नरकात, फरक पडत नाही. पण देवालाही विचारेल कोणाला नरकात टाकतो, एवढं काम चांगले केले, काही लोकांचे आयुष्य बदलले. म्हणून मुलांना मुलींना सांगतो बेटा, हे आयुष्य आहे ना एकदा मिळतं. बाकीच्यांना ढोराचं, डुकराचं, कोल्याचं, कुत्र्याचं, डुकराचं, याचं त्याचं, मुंग्याचं, माकोडीचं मिळालं, तुम्हाला कशाचं मिळालं? माणसाचं. मग ते माणसाचं आयुष्य माणसासारखं झालं पाहिजे आणि माणसाचा माणूस बनला पाहिजे, याच्यासाठी एकच दवाई आहे, ते म्हणजे कोणतं? शिक्षण. बरोबर आहे? माणसातलं पशुत्व जावं आणि त्याच्यामध्ये मनुष्यत्व यावं, यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही अशी म्हणणारी सावित्री ओरडू चालली गेली. सावित्रीच्या कार्यक्रमाच्या दिवशी एका शाळेत एका गावात गेलो होतो, 10 बाया नाही गावातल्या, आणि वड सावित्री राहिली तर ह्या जपून फुटून रंगा मेकअपचा खर्च त्या दिवशी. बरोबर आहे? अरे तिच्यामुळे तर वड सावित्री करता, पण त्या सावित्रीच्या दिवशी तिला वेळ नाही, आमच्या सावित्रीजवळ. हे दुर्दैव. पण असं आताही वेळ गेली नाही. पण एक गोष्ट सांगतो, तुमच्याकडे खूप सारी संपत्ती असेल पण तुमच्याकडे संस्कारी आणि शिकणारी मुलगी नसेल ना तर तुमच्यासारखी गरीब नाही.
आणि ज्याच्या घरी 28 दारिद्र्य आहे त्याच्या घरी शिकणारे आणि संस्कारी पोरांना त्याच्यासारखा श्रीमंत नाही, लिहून ठेवा आजचं वाक्य मला. आजची पोर स्टेजवर आली ना, सर्वात जास्त आनंद कोणाच्या डोळ्यात होता? मायच्या ना बापाच्या. मुलांना लक्षात घ्या, तुम्ही हा छोटा आनंद दिलाय. जेव्हा तुम्ही गगनाला गवसाल ना त्या दिवशी पाहाल, ज्या दिवशी असा एखादा ड्रेस टाकून टायवड तात्काळे सरांसारखा एखादी माझी पोरगी एखादा माझा पोरगा या गावात येईल ना, तेव्हा अख्खा गाव त्याला पाहायला येईल. बरोबर आहे? आणि त्या दिवशी सर्वात जास्त खुशी पाल कोणात राहील? आपल्या मायत आणि बापात. हे जे मायबाप आहेत ना, त्यांची अपेक्षा नाही आहे तुमच्याकडून, लक्षात घ्या. तिच्या श्रावण बाळासारखं 2 टोपल्यामध्ये बसून पूर्ण 4 धाम फिरवायची अपेक्षा नाही आहे त्यांची एकच अपेक्षा आहे, तुम्ही सुखानं जगावे. मग सुखानं जगण्यासाठी एकच मंत्र आहे, तो म्हणजे शिक्षणाचा, अभ्यासाचा, शाळेचा, दररोज जाण्याचा. हे बदलवा तुम्ही स्वतःला. होतं कसं? थोड्या वेळच्या आनंदापायी, थोड्या वेळच्या सुखापायी, थोड्या वेळच्या मोहापायी आम्ही अभ्यासासारखे एका संजीवनीचा, जीवनाच्या बुटीचा आम्ही दुर्विमुख करतो, तिला फेकून देतो आणि मौजमस्ती करतो आणि त्याच्यात आम्ही वाया जातो. मग मी आता 1.5 वर्षापूर्वी आता पारडी शाळेला गेलो. हे मोवाडी जवळ आले होते लोक, त्यांनी पाहिलं, त्यांनी डोळ्यांनी पाहिलं, त्यांनी बदल. अरे अख्खा गाव शिवाजी महाराजांची जयंती आम्ही केली, 31 तारखेला केली. 19ला करायची होती पण महाराज नव्हते त्या दिवशी, त्यांची डेट फिक्स होती. तुषार सूर्यवंशीचा कीर्तन ठेवला होता आणि त्यांनी 21 तारीख दिली. म्हटलं 21लाच आपण रॅली काढू. घोडा आणला, एकाला शिवाजी बनवून बसवलं, अख्ख्या गावाला बाहेर काढलं. मी 1.5 वर्षाचा गेलेला गुरुजी, त्यांनी पाहिलं आपल्या डोळ्यात. आणि सर्वात मागे होतो मी रॅलीत सापडलो होतो. का? मला कोणी अंगणात उभारायला दिसला पाहिजे, चला महाराजांच्या पाठीशी. अरे ज्या चालत्या राजानं आम्हाला आमचं अस्तित्व दिलं त्याचीच एक दिवस जन्मजयंती साजरी करायला आम्हाला वेळ नाही. त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव का? अख्खा गाव पाठीशी आहे. इतका गाव बदलला, एका वर्षात चेंज पहा. तुमच्या पालकांना आणि समितींना आणि काही पालक येत असेल तर घेऊन या. तिथल्या पोरांचं डिसिप्लिन बघा, 1ली, 2री, 3री, 4थीची. आत्ताही बघा ऑनलाईन आहेत माझ्या मोबाईलवर क्लासेस सुरू आहेत त्यांचे. प्रत्येक पोरगा अभ्यास टाकून राहिलाय आपला. म्हणजे 11 शिवाय माझा 1ली, 2रीचा पोरगा झोपत नाही. इथं 8 नाही वाटले तर झोप मा थकला असेल बरोबर आहे. ते माय मारते, थोडासा अभ्यास करते, तेच सासू बोलते, तूच मोठी शिकलीच नव्हती, मारे मारतच म्हणते त्याला दोन. हाही बकरा तिच्या मागे जाऊन लागते है ना. इकडं मायने मारलं, मायला वाटतं थोडंसं. पण त्या जेवढे सासू आहेत, ज्या माझ्या आई आहेत, त्यांना माझी विनंती, तुम्ही आपलं बालपण त्यांच्यात पाहता पण त्यांचा भविष्य मात्र चांगला व्हावा यासाठी थोडा वेळ कठोर बना. त्यावेळेस जसा घडत आला, मायने मारल्या अभ्यासाठी सीतामान आम्ही ती आजी नाही, आता थोडा वेळ जा, तू लाता खा, काही कर. पण आज दुर्दैव बघा काय झालं. आता ते दुसरं दुर्दैव तुमच्या पुढे आणतो. तुमच्याकडे किती जणांच्या घरी वर्तमानपत्र येतं रे, पेपर? एक पोरगी विचारली, नशीब. मी मुलांना विचारलं, मुलांना कोणत्या पेपर येतं बेटा? देशोन्नती येतं. वाचते तू? गुड. तू खरंच वाचते ना, वाचन करते पेपर? आता काय एवढे मुलं, आता तुम्ही मुलं आहात ना, MMS ला लागलेले आहेत. देवाघरची फुलं मानतो तुम्हाला, तुमच्याच उत्कर्षासाठी मी पूर्ण आयुष्य घालवून राहिलो आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे की माझी मुलं खोटं बोलणार नाही. खोटं बोलाल का? चेही विचारी इमानदारीने हात वर करायचं. खरं सांगा, तुमच्यापैकी किती जणांचे आई वडील खर्रा, तांबाखू, दारू सारखे व्यसन करत हात वर करा. चला पटकन करा, घाबरायचं नाही. घाबरता कशाला? प्रमाण बघा, हात खाली करा. एवढं चालतं खरा. एका दिवसात किती खाते? किती झाला खर्च? मग एका आठवड्यात 728, 280, एका महिन्यात 40 गुणिले 30 करा, 1200 रुपये एका वर्षात. 1200 महिना, एका वर्षात 12 गुणिले 12 करून टाका, किती हजार झाले. एवढा खर्च खर्यावर जात आहे. आणि पेपर कितीचा होते? 2 रुपये, 3 रुपये. तुम्हाला वाटतं भंडारा पत्रिका बोलवली आमची तर आमची 2 रुपयात होते. नाही, माझ्या एवढ्याही पोराच्या पहिलीपासून भंडारा पत्रिका येते माझ्याकडे. आणि कुठून जमा केले आम्ही पैसे? आमची पोरं खाऊ नाही खात, हे चोमक्यांनो आहे का? शाळेत जातात, मा देणं 10 रुपये, मा 5 रुपयात जाऊन त्या दुकानात बाहेर ठेवलेला वेस्टेज, तो खराब झालेला, क्वालिटी नसलेला सामान खातो आणि बिमार पडतो. डॉक्टरकडे जाऊन आणखी 1000 खर्च करतो. माझी पोरं खाऊची 10 रुपये, 5 रुपये आणतात. टोटल असे रांगेत उभे राहतात. त्याची पासबुक बनवून दिली. कॅशियर मॅनेजरही पोरं राहतात 3री 4थीचे आणि खूप सुंदर बोलतात. व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज अमुक अमुक. हाऊ मेनी रुपीज डिपॉझिट टुडे? आय वॉन्ट टू डिपॉझिट 4 रुपीज. मग तोच विचारतो जमा करणारा, हाऊ मेनी टोटल नाव इन युअर अकाउंट प्लीज टेल मी. तो घरूनच पहिलीचा पोरगा बेरीज करून आणतो 1478. पण 4 अंकी संख्या सांगतो, बेरीजही करून आणतो पटकन. आणि त्याची आई त्याला त्याच्यात बाप मदत करते, बेटा आज इतके झाले अशा सांगशील. किती सुंदर उपक्रम आहे. आणि किती जमा केले? 2,62,000 रुपये जमा केले 6 महिन्यात. किराणा दुकानामध्ये त्याला ते पुढे ठेवणं बंद केलं, काचेच्या गोळ्या ठेवणं बंद केलं. विकतच नाही सर म्हणते. चॉकलेट ठेवणं बंद केलं, विकतच नाही सर म्हणते. पोरं येतच नाही म्हणते. पोरं म्हणतात म्हणजे बँकेतच. एकही पोरगा गावाला जात नाही, शाळा सोडून गावाला जात नाही. अख्ख्या मावशीचा लग्न असेल तरी तो नाचवते घरी.
आई तू पहिले शाळेत चल, सरांना विचार, सुट्टी देतील तेव्हा चिन्ह चुरीत टाकू झालं लग्न. अशी पोरं आहेत माझी हिरे. मग त्या पोरांसाठी नाही सगळे आम्ही शिक्षक. अरे चिंताच नाही. एक वेळा खराशीचं उदाहरण देतो, तुम्हालाही ते उदाहरण लागू आहे. खराशीमध्ये असताना असं झालं, दोन नवरा बायको रोज झगडा करायचे सायंकाळी. रोज त्याचं भांडण कामावर झालं का त्याचा झगडा. मग तो मला विषय माहीत झाला, माझ्या शाळेत एक जणाला आधी मध्ये शाळेच्याच विषयावर झगडतेत मध्ये. म्हणलं का झालं, तर म्हणे त्या बाईचं मावशीच्या घरी लग्न आहे नागपुरात, आणि तिच्या मावशीने तिला फोन केला, म्हणले का भासी येचो तुझ्याशिवाय नाही हो, 4 दिवसा पहिले येचो. आता 4 दिवसा पहिले जायचं तर नातवाईने पोरही न्यावं लागतील. पहिली ते होता, तिसरी ते होता. मग यायला सुट्टी देईल कोण, तर ते नवऱ्याच्या मागे लागा तू जा, आणि गुरुजीला सुट्टी मागे येतो कसा. तो म्हणे तुझ्या मावशीला लग्न तू मान, तर याच्यासाठी यायचा रोज झगडा हो. तो माझ्या कानावर आला, म्हटलं याचा निपटवण्यासाठी याच्या घरी मला जावं लागेल. मी गेलो, तर मग तो प्रसंग विचारलो काहून असा, तर ते सांगायला लागली आजी म्हणते एवढ्या वर्षाच्या मावशीच्या घरी लग्न होत आहे म्हणते, आणि भासी म्हणून मला फोन करते म्हणते जाऊ नको काजी म्हणते. 4 दिवसात पोरं गेले तर का बी करते, सुट्टी ना मागायला येऊन राहिली म्हणते. तर तो म्हणते हे इले म्हणलं म्हणते तू ज्या लग्नाला ती घेऊन येईन हे ऐकवणार नाही. तर ते काय म्हणते कपडे म्हणते मला घेत यायला घेईल का मी म्हणते बढिया काहीचा सुरू होता. अच्छा तरी होते विचारे. म्हटलं याचा विषय कसा काढू, मला डोक्यात एक कल्पना आली. मी म्हटलं तुमच्या घरी एखादा लग्न झाला का, तो तिचा नवरा म्हणायला लागला होजी म्हणते माझ्या भावाचा झाला म्हणते लहानाचा मागच्या वर्षी. ती मावशी केव्हा आली म्हणते हिची त्यावेळेस लग्नात. तो पटकन बोलला आजी म्हणते लग्नाच्या वेळेला लागलं म्हणते खाल्लं हात नाही पुसलं ना घरी गेली म्हणते गाडी घेऊन आली. काहून तर तिच्या पोराचा क्लास होता त्याला डब्बा बनवून द्यायचा. आता समजलं माझ्या म्हणण्याचा अर्थ, म्हणजे त्या नागपूरला राहते त्या मावशीचा पोरगा सोन्याचा, आणि तू खेड्यात राहतेस म्हणून त्या पोरांचा काही विषय नाही. आणि हेच आम्ही चूक करतो आम्ही. आम्हाला खेळत राहतो म्हणून खेळासारखं घेऊन जातो. पण एक लक्षात घ्या, या जिल्हा परिषद मधल्या कलेक्टर ऑफिसमध्ये म्हणतो मंत्रालयात सर्वात जास्त जे अधिकारी आहेत 70% खेड्यातले पोरं आहेत. मग पण आम्ही सोडून दिलं ते नाव. शिकायचं कोणा, शहरातल्या पोरांनी. पुढे जायचं कोणा, शहरातल्या पोरांनी. अरे जर तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवला ना, त्यांची अवकात नाही तुमच्या पुढे जायची. मी तर खराशी असलेला 1 लाखाची कॅरियर करत, बरोबर आहे सर, 1 लाखाची शर्यत ठेवली होती की तुमचा एका महर्षीचा किंवा कुठला त्या कॉन्व्हेंटचा त्याचा 8वीचा पोरगा ना, माझा 4थीचा लावून टाकू 1 लाख द्यायला तयार होतो. चॅलेंज दिलं होतं मी त्यावेळेस. अशी पोरं होती. कुठली होती, कोणाची होती, शेतामध्ये काम करणाऱ्याचीच पोरं होती ना, वरून तर नाही पडली स्पेशल. पण कसं असतं बेटा, आपलं आयुष्य आपल्या हातात असताना आपण चुका करतो. आता मलाच सांगा, आई वडील खर्रा खातात. मी आई म्हटलं बऱ्याच वेळा कमी नाही येतात. आई खर्रा खाण्याला मागे नाही राहिल्या, लोकांवर केला कोणाकोणाची आई खाते. पण ज्या दिवशी आईनं खर्रा खाल्लं त्या दिवशी संपलं. बापाचं जाऊ द्या हो, त्याला बहुत कारण आहेत सांगायला व्यसनांची. आईनं पण नाही करायला पाहिजेत ना. आज तुम्हाला सांगतो, नागपूरमध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे सर्वात मोठा. पहिले आम्ही तिथं फळं वाटायला जायचो, 5-50 पेशंट भेटायचे. आता 2-2 हजार पेशंटची रांगा लागली आहे ते कॅन्सर हॉस्पिटल नागपूरमध्ये. का? रिझन इज ओनली खर्रा. मरणाला सुद्धा आम्ही घाबरत नाही, एवढे तयार. आता या बायांचं उदाहरण देतो. मी खराशीवरून एक वेळा लाखांदूरला एका कार्यक्रमाला जात होतो. सकाळची शाळा होती, शाळा मी पडली त्यावेळेस रोवण्याचे दिवस होते. तर त्या दिघोरीच्या फाट्यावर एक पोह्याचं दुकान असते तिथं, टी पॉइंटवर पोहे खूप फेमस आहे. तर एक तिथं पाडलेला एक जण माझा मित्र जुना त्याला उभा होता, त्याला मला आवाज दिला. मी थांबलो, त्याला मला नाश्ता चारलं, चहा पाजला, आणि नंतर तो पैसे द्यायला गेला तेव्हा त्याला दुकानदारानं 12 खर्रे बांधून दिले. म्हणलं मर्शीला ते एवढे खर्रे खात, चिखलानच भरला होता तो, रोवण्यामुळे झाला होता. मर्शीला ते म्हटलं एवढे खर्रे खाते. तो म्हणाला अगं भाऊ मायन होत म्हणते, ह्या त्या पातीवरच्या बायाच्या होत म्हणते, त्याचा पहिले म्हणणार आहे ते म्हणते, रोजी नंतर सांगतो पहिले खर्रा चारशील का सांग प्राप्त झालं. हे घेत आहे. तेव्हा मला कळलं की आम्ही किती पुढे गेलो. याच्यातच प्रगती केली आहे, चांगल्या गोष्टी नाही केली. पोरगा बसेल आपल्यासोबत बोलेल नाही. अमावस्या राजीला काय सांगतो आम्ही बोलायले, नको निघजो भूत निघते अमावस्येच्या दिवशी रात्री. का अमावस्याच्या दिवशी असा एखादा फॅमिली सांगा जे सांगते आपल्या पोराला की नाही आज सूर्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडली, असं कोणी बोलते एखादा? नाही. फक्त अमावस्या त्याचे वाईट आम्ही पोरांना सांगतो. खरं कोणीच नाही सांगत. बोला पोरांशी, जग किती पुढे गेला, आपण कुठं. तुम्हाला एक उदाहरण देतो. जगाच्या पाठीवर एक देश आहे जपान. माहित आहे जपान? माहित आहे? जपान या देशाची शिक्षण पद्धती एवढी जोरदार आहे, त्या देशानं जगाला चमकवून टाकलं. अरे 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये त्या जपान नागासाकी हिरोशिमावर बांब टाकले गेले, माहिती आहे? आणि ते बांब टाकल्यामुळे जगानं म्हटलं झाला जपान संपला. 1942 ची ती गोष्ट. आणि 1943ला आपण स्वतंत्र झालो. 47ला 5 वर्षाचा फरक आहे. दोघाही देशानं प्रगतीला सुरुवात केली. कोण पुढे आहे? जपान. कधी पुढे तुम्हाला सांगू, जपाननं वापरून सोडलेली फेकलेली बुलेट ट्रेन आमच्या देशात अजूनही धावायला आहे, बनूनच नाही.
आपण इतके मागे होतो. मागे नावाचा उदाहरण तर पाहिजे असं जपानचं आहे. जपाननं वापरून फेकलेली तिथं आता मॅग्नेटिक ट्रेन चालते. त्यांनी बुलेट ट्रेन केव्हाच वापरली. ही आमच्या देशात आता मुंबई ते अहमदाबाद बनत आहे, अजूनही चालायला आहे. एवढे आपण मागे आहोत. त्याचं कारण आहे शिक्षण पद्धती. कारण जपानमध्ये सर्वात जास्त प्राथमिक शिक्षणावर लक्ष दिलं जातं, सर्वात जास्त अंगणवाडीच्या शिक्षणावर लक्ष दिलं जातं. अंगणवाडीचा खुर्ची सायकोलॉजीमध्ये पीएचडी असते, त्याची नेमणूक तिथं होते. आणि बजेट ऑफ एज्युकेशन त्या देशाचा सर्वात जास्त प्रायमरी एज्युकेशन असते. आणि इथं माहीत मावली अंगणवाडी तिकडे थोडं शिकायला दिलं आम्ही पाठवतो, तर ते बिचारी डबे न ते खाऊ न ते गरोदर बायाचं वजन आणि ते कुपोषित पोरं आणि ते 17 रजिस्टर याच्या बहिणी त्याच्यातच राहते. पोरायला फक्त 2 गाणे येते, दे रे रे पावसा आणि नाच रे मोरा. त्याच्या पलीकडे काही नाही. त्या बहीण खतात. हे आमची रिअलिटी. इथं बालपण आमचा असा वाया चालला, त्यांचा बालपण बघा कुठं चालला. अनेक व्हिडिओ येतात, त्यांची पोरं लहानपणात किती काटक आणि शक्तिशाली असतात. गेम्स मध्ये काय हालत आहे त्यांची, आमची हालत बघा. पहिल्याच्या काळात कसं तरी आम्ही टीमा काढून बाबा मला महापुराला घ्या, महापुराला घ्या. आताच्या टीमा काढून त्या 3 बाबा येते सकाळी. अशी नाजी रात्र नाही झोपला नको घ्या त्याला. तर माय येते अशी त्याचा तगडा दुखून राहिला. अशी आज हालत आली आहे. बरोबर आहे. पहिल्याच्या काळात एखादा पुढची झोडपून काढा, तो घरात घरी जा, दुसऱ्या दिवशी बापे शाळेत त्याला अमकी झोडपावचा पुढची पाहायला जाईल. असा बाप होता आमचा अंकाचा. आणि आताचा शिकला बाप मारू द्या पोराला कोणता उभ्या मास्तर. बदल बघा आमच्यातले. ज्या दिवशी तुम्ही जो पालक एखादा जातो ना शाळेत आणि गुरुजीवर म्हणते ना महापोराला हात नाही लावायचा, त्याच दिवशी आपल्या पोराचं आयुष्य खतम करते तो बाप. कारण तो पोरगा त्या दिवसापासून समजून जाते मेरा कोई बिगाड नाही सकता, मेरा बाप मेरे साथ में. आणि मग तो वाईट धंदे करते. ते सत्य नाही. थोडं समजून घ्या. आता दुसरा प्रश्न विचार. तुमच्यापैकी खरं सांगा, त्याला मुलीवर विश्वास आहे आणि मुलांवरही आहे, तुम्ही चांगले आहात आणि फेकेवाल्यावर तर जास्तच आहे. तुमच्यापैकी किती जणांना शिव्या येतात हातवर आली? अरे वा, शाबाश बेटा, कबूल. मी काय म्हणतो बघा, जीवनातले सत्य आहे. माणसानं माणसाची चूक कबूल करणं याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. मी हे बघा, हे आता टाळ्यावर यांच्यासाठी तुम्ही म्हणाल सय्यद सर पागल झाले का? शिव्या येतात म्हणते त्यांच्यासाठी टाळ्या वाजवते. मी शिव्या येतात म्हणून टाळ्या वाजवायला लावल्या. शिव्या येतात हे कबूल केलं म्हणून टाळ्या वाजवायला लावल्या. साधी गोष्ट नाहीये. आता मी मोठ्यांना विचारतो, सांगा बरं तुम्हाला पाहिजे कोणाला शिव्या येते? पाहता पाहा तिकडे. हा वय आमचा समाज. आम्ही मोठे झालो. तुम्ही ठीक आहे, तुम्ही लहानच आहात, हे बघा ना मोठे आई बाप नाही हातवर करणार. कोणाला नाहीये. मला माहिती आहे, खेड्यात राहिले एवढे वर्ष 2 बायाचा झगडा होते, ते तिसरी बाजूवाली तुला झगडा ऐकल्याशिवाय घरी नाही जा. तिने असा चोर चढते, त्या दोघीने लटा पकडावा, एकीने गेलं मारावा, कपडे फाडावा, हिला चोर चढते. हे सत्य आहे. आणि तेवढ्या सत्य तिचा पोरगा आला, चल स्वयंपाक करला, आपला भाडं भुकसाळ लागली, तुला ऐकू नाही ते. हे रिझनिंग. कारण या भाषा समजावं लागते यांना. नाटकात काम करून राहू ना म्हणून थोडंसं येते का किती आणणार. हे सत्य ऐका नाही. जोपर्यंत सगळ्यांना हे नाही होतात तिला मोठा आनंद, त्याचा सगळं ऐकायचं. मग त्या झगडताना काही मोठ्या चांगल्या बोलते, त्या तर रंगरंगाच्या शिव्या घालतात. मग हा ऐकते ना, मग हा ऐकते म्हणून हे शिव्या शिकतात ना. शिव्या शिकल्या म्हणून त्या देवाच्या घरून घेऊन आले शिव्या आपल्यासोबत लिहून नाही ना. आपण त्यांच्या कानावर पडू दिले, आपण त्यांना शिकू दिलं आणि मग त्यांना शिवी दिली. ऐकणारा का म्हणते एखादा बोलल्यात चौकात, कोणता मास्तर शिकवतो का तुला ह्या आईला? मग बघा समाजाची कैफियत बघा. एखाद्याला शिवी देऊ द्या, ऐकणारा काय म्हणतो पोते छडतात काय, कोणता गुरुजी शिकवतो बे? आता मला सांगा कोणता गुरुजी शिकवत असेल का? मी शियाले शिवालिया अमुक झाल्या देवाची. पण ऐकणारा मात्र गुरुजीचं नाव काढते आणि एखादा पोरगाला चांगलं काम करू द्या. कोणाचा पोरगा हो मा तेव्हा पोरगा हो. अशी गत आहे. वाईट झालं तर शिक्षण देणाऱ्या संस्था आणि चांगलं झालं तर मायबाप. कारण तुमचं चांगलं होऊ द्या. पण एक सांगतो, हे चांगलं करण्यासाठी अन्न वस्त्र निवारा ही जरी गरज आपली असली, पण आज दुर्दैव बघा आम्ही त्याच गरजांमागे धावतो. घर आहे तर डबल बदला पाहिजे, वस्त्र साधे टाकतो नाही, चांगले टेरिकॉट टेलिंग फिटिंगचे पाहिजेत. आजकाल बायांच्या नवीन फॅशन झाल्या. पोरं तर आजकाल विचारूच नका. पहिले एवढंसही जीन्स फाटला असेल ना आम्ही घालत नव्हता. आता चायला फाळू घाललं जाते आणि तोच दुकानात सर्वात महाग राहते. तुम्हाला माहित असेल सर्वात जास्त महाग जीन्स तोच आहे जो असा फाटला राहते. हे फॅशन आली आहे जगात. मग कसं करणार आम्ही? म्हणजे ज्या राज्यामध्ये संतांची माळा होऊन गेली, महाराष्ट्रापेक्षा जास्त संत कोणत्याच राज्यात नाही झाले. संतांची अशी एक खरंखर या राज्याला अशी लाभली आहे शिकवण. पण दुर्दैवानं तिथंच आता आम्हाला संतांना पुढे आणण्याची गरज आहे. संत काही कोणी महाराज म्हणणार नाही, तुम्ही आई बापच म्हणा. तुम्हाला एक सांगतो, सर्वात मोठं तुमचं कर्तव्य आपल्या पोरांना घडवणं असेल ना, त्यांना वेळ द्या. बापालाही सांगतो, पांटेल्यात बसून मोदीवर चर्चा करण्यापेक्षा घरी बस. तर मायपेक्षा बाबा थोडंसं घाबरते पोरगा.
बरोबर आहे. तर मग बापानं थोडंसं धाक ठेवून तिथं बसायचं. पण आजकाल हालत कशी आहे, आम्हाला नाही, आम्हाला काही समज नाही, याचं आम्हाला हे पहाणे आम्ही पुढे करतो. अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष गेले अब्राहम लिंकन, त्याचा बाप त्या बोटीचं सामान उतरण्याचं हमालीचं काम करायचं, नाही अंगठा छाप भांडे घासायची लोकांच्या घरी. त्यांचा पोरगा राष्ट्राध्यक्ष बनते देशाचा, कसा कसा बनला. 4थ्या वर्गात होता, त्याच्या मित्रांनी म्हटलं चल आंबे पडायला जाऊ. इतिहासचा पिरियड होता, घराला नाही, शिकला नाही, काय नाही, पोरासोबत आंबे खायला चालला गेला. दुसऱ्या दिवशी आला, गुरुजीत चांगलं झोडपलं आणि शिक्षा दिली. म्हणे मी जो पाठ शिकवलाय तो पाठ पूर्ण पाठाची स्वाध्याय आणि त्याची उत्तर तुम्हाला आली पाहिजे. कोण शिकवते जा त्याच्याकडे, पण मी शिकवणार नाही, पण मला जर मिळालं झोडपून काढी. बाकीचे बेशरमध्ये ही करत चालले गेले. हा अब्राहम चांगला होता, त्याला वाईट वाटलं, मी चूक केली. हा रडत घरी गेला. आई होती घरी, आईने पाहिलं पोरगा रडते, विचारलं काय झालं, तर पूर्ण हकीकत सांगितली. आई असं झालं, मी अमुक अमुक त्या पोराच्या नादात आंबे तोडायला चालला गेलो, आता तो पाठ म्हणून मला शिकवेल, तू काही कर आई, तू शिकव. पोराचा तो रूप पाहून दुसरी आई राहिली, मला का मारलं असतं दोन, तू मी भला मोठी येते, मी शिकलो नाही अंताचं. तशी आई नव्हती, ती काय म्हणाली, हा बेटा मी शिकवतो, चल ये हातपाय धू, तोपर्यंत मी चूल पेटवतो आणि तुला शिकवतो. चूल पेटवली आई, आता शिकवून हातपाय धुवून आला. आई म्हणायला लागली एक काम कर, मी तोपर्यंत भाताचं गण मांडतो, तू एक वेळा धडा वाच बरं जोराजोरानं. तो वाचायला लागला, आई शिकवेल्या नाद्यानं. भात शिकलं, आई आता शिकवणार. आई मध्ये थांब, एक काम कर, मी भाजीचं कापून घेते, भाजी मांडते, आणखी एक वेळा वाचलं धडा. पोरगा आई शिकवल्या आशेनं आणखी वाचायला लागला. भात शिकलं, त्याच्यामध्ये आता 2-4 पोळे करून टाकणं, एक वेळा वाचलं. तर आई शिकवेल्या आशेनं 3ऱ्या वेळेस वाचलं. 4थ्या वेळेस स्वयंपाक पूर्ण झाला, बाप आला, ती म्हणते आता बाबाला भूक लागली असेल, आपण जेवण करून टाकू, तोपर्यंत मी वाढते, एक वेळा वाच, नंतर तुला शिकवतो. पोरगा शिकवेला आई आशेनं पुन्हा वाचायला लागला जोराजोरानं. जेवण संपलं, आता म्हणते आई शिकव. आई म्हणते वाच बरं तुझा स्वाध्याय. त्यानं वाचला प्रमुख प्रश्न. आता तू प्रयत्न कर बरं, उत्तर येते का. 4 वेळा धडा वाचला होता, पटकन त्याला उत्तर आलं, पटपट उत्तर सांगायला लागला. याला म्हणतात आई. अशी आई म्हणाल का. शिवाजी महाराजांना घडवणारी त्याची माता जिजाबाई कुठे युनिव्हर्सिटीत गेली होती का. हाऊ कॅन आय मेक माय चाइल्ड ॲज अ एम्परर डिग्री करायला. नाही ना. न शिकलेली एक जिजाई आपल्या पोराला राजा बनवू शकते जाणता. मग आता हे शिकलेली माय इथं बसलेली आहे, तिच्याकडून मला हात जोडून विनंती आहे, वेळ घालवू नका, कारण तुमचा उत्कर्ष त्याच्यातच आहे. तुमचा पोरगा कसा निघाला नाही एक लक्षात ठेवा. एक भीती सांगतो तुम्हाला, या भारतामध्ये महाराष्ट्रातच सर्वात जास्त वृद्धाश्रम आहेत, 17,680, आणि त्याच्यातले सर्वात जास्त पुण्यात आहेत. तर पुण्याच्या शिक्षणामध्ये काय आहे, स्टँडर्ड आहे, कॉन्व्हेंट शिक्षण आहे. पोरांना फक्त कॉम्प्युटर बनवलंय, माणूस नाही बनवलं, म्हणून सर्वात जास्त वृद्धाश्रम समजते ना. जे पोरं बारा पोसत नाही त्या मायबापाला घराच्या बाहेर काढते, एखादी संस्था आपल्या घरी ठेवते, त्याला म्हणतात सर्वात जास्त पुण्यात भाऊ. एवढा मोठा शिकलेला शिक्षणाचा माहेर घर का. शिक्षण त्या पद्धतीचं नाही. मला विश्वास आहे माझ्या मातीच्या शिक्षणावर, पण इथे तुम्ही दुर्लक्ष केल्या. त्या मांडवीच्या येता येता रस्त्यावरील मला बरेच वृद्धाश्रम येणाऱ्या 10 वर्षात दिसल्याशिवाय राहणार नाही. ही भीती सर्वात मोठी सांगते. माझा पोरगा डॉक्टर इंजिनियर नाही झाला चालेल, माणूस झाला पाहिजे. म्हातारा आईला विचारलं पाहिजे, आई जेवलीस का. बापाला विचारलं पाहिजे, औषध खाल्ली का. असा पोरगा पाहिजे मला. लक्षात आलं. मला खूप पैसे कमवणार आहे. आजकाल तर डॉक्टर असे म्हणतात, 1 कोटी रुपये बाप लावते तो डॉक्टर मोठा दवाखाना खोलते आणि मेल्याही माणसाला 3 दिवस ठेवते. नाही म्हणते अजी व्हेंटिलेटर आहे म्हणते, कारण तर 3 दिवसाचा पैसा वाढते. अनेक उदाहरणे तशी रिअलिटी आहेत. असे खाटीक झालेत लोक का. तर शिक्षणात त्यांनी पाहिलं, बापाने पैसा पावलाय. तसे मला तसे पोरं नको. या पोरांची गरज तुमच्या कुटुंबाला नाहीये, फक्त त्या भावालाच नाही, या देशाला आहे, या मानव जातीला या पोरांची गरज. तशी पोरं बनली पाहिजे. मला पोरांवर विश्वास आहे, चांगले आहेत पोरं, पण दुर्दैवानं त्यांना पोर पण त्यांना मी दिलं नाही. त्यांच्याकडून अपेक्षांचं फार मोठं आपण ओझं त्याच्यावर मांडतो, पण त्याला पाहिजे त्या गोष्टी आम्ही देत नाही. समजावा ना थोडंसं, घेऊन बसा ना थोडंसं, काय बिघडतं. वाद चुकला असेल तर चुकू द्या ना त्याला, बरोबर आहे की. मला काही पोरं कशा आवडतात, एखादी वस्तू त्यांची हातावर पडली, लाडू खायचे, डब्बावर ठेवला, खाली पडला, आई आली विचारला कडू पाडला, मी नाही आई म्हणते. हे पोरं नाही. त्या पोराला म्हटलं पाहिजे ना, आई माफ कर माझ्या हातून पडला. आईने त्याचं कौतुक केलं पाहिजे, बेटा तू 2 लाडू खा, पण तू कबूल नाही केला, लाडू तू पाडला. अशा अपघात आई धरते ना, भको पिटणं सुरू करते. तो त्याच्यानंतर खोटंच बोलते, काय सारा चांगला बोललो चुकवून टाकलं म्हणून तो खोटं बोलतो. म्हणून समजून घ्या माझ्या म्हणण्याचा अर्थ. सर्वात मोठा गुरु आई आहे, सर्वात मोठी शाळा घर आहे, म्हणजे शाळेचा हेडमास्तर भाव, आणि त्याच्यानंतर हे बाकीच्या शाळा. त्या काय 4 दिवसासाठी शिकण्याच्या शाळा आहेत, नंतर तर तुमच्या घरच तुमची म्हणून घर शाळेत गेलं पाहिजे आणि शाळा घरात आली पाहिजे, असं जिथं बनेल ना. आणि तुम्ही चांगलं काम करता. ही टीम जी आहे ना तुमची, गुड वर्क. फक्त एनएमएसच नाही, यांना एमपीएससी युपीएससीच्या तयारीला लावा. मी माझ्या शाळेमध्ये एक खोली 11वी 12वीच्या पोरांसाठी, तुम्ही गेले होते शाळेकडे पण बंद होती, यावेळेस आम्ही तुम्हाला दाखवतो हिचकम. आणि तुमच्यात जर इच्छा असेल तर या गावच्या शैक्षणिक वातावरण बदलण्याचा प्रयत्न करू. मी करेन, कारण मी बऱ्याच जागी इकडे तिकडे जातो. मला विचारलं तुमची खराशी झाली, पार्टी झाली, बाकी गाव काय झालं, मला सांगायला लाज वाटते. का म्हणून का नाही बदलत, आणि बदल हम कर सकते.
शिक्षक नाही शिकवत हे बोंब नाही मारायची. असं वातावरण बनवा की त्या शिक्षकाला शिकवायला पाहिजे, नाही तर आपली चल बदली निकल भाग आहे असं मी पण आम्ही गावाला बच्चो कम देखे ऐसा वातावरण बना. म्हटलं माझं म्हणणं आपल्या ताकदीवर आपली शाळा घडवा आणि एवढे चांगले चांगले तरुण पुढे आहेत. तरुणांना सांगतो ह्या मास्तर झालेला माणूस जर DYSP बनू शकते, SP बनू शकते, हम नाही बन सकते. आशा सोडू नका. फक्त त्या कोणापुरत्या आशा ठेवू नका. भरत्या आहेत आता पोलिसाच्या तेवढ्या मूर्ती धावणे ना तेवढा मोठा मार व्यायाम करणे नको. स्वप्न ठेवा SP चे आणि पोलीस तर बनाल. बरोबर आहे की नाही. आणि स्वप्नही कोणते पहा APJ अब्दुल कलामांनी म्हटलंय स्वप्न कोणते व्हायचे जे झोपेत पडतात ते नाही, ज्याच्यामुळे झोप नाही लागत असे स्वप्न बघा. आणि मुलींना तुम्हाला विनंती करतो बेटा आपण शिकलो नाही ना तर माँ बाप काय करते वजन असतो आपण उचलते धरते पकडून कोणी भेटो त्याच्या हातात देऊन देते. तो चांगला निघाला तर ठीक नाही पूर्ण आयुष्य मरेपर्यंत रडत राहावं लागते. एक लक्षात घ्या. त्याच्यात रडायचं नसेल ना पायावर पहिले उभे बघ करायला चाल तेरा जैसे 56 है ना. आणि रिअली सांगतो आणि ते दिवस येणार आहेत. आता पोरगी पाहिले तर पोरगी जाते पोहे घेऊन. तुम्ही पाहाल 10 वर्षात पोरगा येईल पोहे घेऊन. हे आली आहे तरी म्हटलं सरांनी पोरी नाही भेटत. अरे मुंजे झाले तुमची 40-40 वर्ष झाली. त्याच्या लग्नाचा खर्च पोरी पाहिजेच करत होते पण त्याला पोरगी नाही भेटत का बाहेर उभं नाही. अशी स्थिती का आली. नोकऱ्या आहेत आपण बोलत राहतो बेरोजगारी बेरोजगार आणि आपलं कंटेंट पाहिजे आपल्या ती ताकद पाहिजे आपल्या तो जज्बा पाहिजे. नोकरी ज्याला मारूगा वहा करूगा अशी हिंमत पाहिजे. त्यासाठी बना ना. म्हणून बेटा अभ्यासाला वेळ द्या. मस्त्या खूप करा बालपण उपभोग बघा पण अभ्यासाला सोडू नका. अभ्यास करा पेपर वाचा वाचनालयात बसा वाचनालय चाळा. वाचनालय असेल तुमच्या गावात आहे हा त्याच्यात जा बसा पुस्तक आणा देवाणघेवाण करा. हे मोठे लोक शिकले त्याची चर्चा करा डिस्कस करा. पाऊस कुठून येतो काय येतो. अरे काही काही नमुने जाता जाता जास्त वेळ घेत नाही. मलाही वेळ झालेला आहे का रिसेप्शनला जायचंय. माझ्या मित्राचाच कोणाचा रिसेप्शन आहे. त्याला म्हटलं तू शिव्या दे काही कर मी शेवटच्या क्षणी येईल पण मला हा काम महत्वाचा आहे म्हणून इकडे आलो. खराशीला होतो दुसरा वर्ग माझ्याकडे होता. बघा हा छोटासा उदाहरण तरी किती प्रभावी आहे. आणि मी कुठल्या पुस्तकाचे किंवा कुठल्या ऐकलेले वाचलेले उदाहरण देतो मी स्वतः अनुभवले देतो. दुसऱ्या वर्गाला होतो. नवीन शाळा झाली होती पावसाची दिवस होते जून महिन्याचे. मी काय केलं पोरांची अक्षर कशी काय म्हणून बाहेरगावचे बरेच पोरं होते तर दिघोरी वगैरेची काही पोरं होते. मुरमाडी जवळ आहे दिघोरी मोठी. तर मी त्यांना एक निबंध दिला म्हटलं बेटा एका पानावर 10 ओळीमध्ये पाऊस कसा पडतो लिहून आणाला 7 दिवसानं मी तपासेल. तर म्हणलं दुसरीचे पोरं हे काय लिहू शकतील म्हणून म्हटलं आईला बाबाला काकाला आजीला कोणालाही विचारा पण पाऊस कसा पडतो लिहून आणा. 7 दिवसांना तपासणार होतो. 3च दिवसानं मला एक कंप्लेंट आली. दिघोरीहून ऑटोमध्ये येणारे पोरं होते. त्याचे ड्रायव्हर माझ्याकडे आला. सर म्हणते हा एक नाला काय तुमच्या वर्गातला म्हणते जशी नदी आली ती एक नदी आहे छोटीशी हे नाही का नदी आहे चुलबत तिथं ते नदी आली का हा बटा म्हणते असं डोकावून नदीत पाहते. हा पडला गिळला बाप मॅनातला बोललं म्हणते मी त्याला बोलवलं रागावलं चिडलं विषय संपला. 7 दिवसांना जेव्हा पेपर गोळा केले त्या निबंधाचे तर हाच जो डोकावून पाहत होता याचा पेपर जेव्हा वाचला काय लिहिलं होतं पाऊस ढगातून पडते ढग नदीवर जाते नदीतून पाणी भरते आणि आमच्यावर येऊन रिचवते. हा माझ्या डोक्यात आलं साला तर क्लिक झालं ते 3 दिवसापूर्वीचा तो इन्सिडेंट आणि हा मी म्हटलं पटकन फोन लावला घरी त्याच्या आईला. आई म्हणते मी नाही सांगितलं कोणा सांगितलं हा आज्याजवळ जायचं म्हणते विचारायला. त्यावर ते आज्याला फोन म्हटलं कावा आजोबा पाऊस असा पडते. आजी मग का आता की म्हणते तुम्ही शिकवता आम्हाला सांगायला लावत्या म्हणते माझा डोसा खराब झाला म्हणते लिवायला लावलं म्हणते. पण त्या आजोबानं डोसा खराब झाला म्हणून काहीतरी सांगितलं पण तो पोरगा रोज नदी वाकून पाहत होता ना की आज एखादा ढक्क नाही पाणी भरत आहे अशी गत आहे. म्हणून दिशा द्यायची आहे ना ती चांगली द्या. हसायचा तरी विषय असेल पण एक सांगतो एक वेळचं गावात मंदिर मस्जिद नसतील तरी चालेल पण एक आदर्श अशी सुंदर शाळा पाहिजे. लक्षात आलं. आणि आदर्श विचारांचे लोक पाहिजे. मी सांगतो एकदा इथले पोरं सोना बनले ना तर या गावात सोन्याचीच खान तयार होती. त्याच्या मागं एक बघा माझ्या शाळेत एक पवार सर आहेत ते कुठल्याच माहिती नांदेड जिल्ह्याचे. त्यांच्या गावात घरं किती आहेत माहिती 24 घरं आणि त्या 24 घरातून 22 लोक नोकरीवर आहेत. आईला विचार करा. मी विचार करतो असं कसं 24 घरातून आणि पाडा म्हणतात त्याला ते गावाच्या बाहेर राहणारे लोक ते वेगळीच बंजारा जमात कसं त्यांचं म्हणणं आहे सर तुम्ही आर नॉट तुम्ही जगायचं नाही तर मरायचं. मग जगायचं आहे तर कष्ट करायचं मेहनत करायची नाही तर मरायचं एकच पर्याय आम्हाला. बघा त्यांना परिस्थिती शिकवते अभ्यास शिकशील तर बाहेर उभावशील नाही तिथंच पडशील. आम्हाला कसं आहे ना बापाची बापही आम्हाला सांगतात विकून टाकीन पण काही फायदा नाही भाऊ विकून टाकायचं. एक लक्षात घ्या जर पोरगं चांगलं नाही निघलं ना तर मायबापाचं मरणं चांगलं नाही होत. ते देवाकडे फक्त साखळीच घालत राहतात देवा निघा हे पाहून नाही बरोबर आहे. आणि पोरगं चांगलं निघलं ना तर इच्छा नाही मरायची वाटते अरे ठेवले काही दिवस भोगू दे माझ्या पोराचं सुख पाहू दे. हे रियालिटी आहे. म्हणून सांगतो जगातलं सुख याच्यातच झोपलंय आपल्या औलादीत आणि प्रत्येक